नमस्कार मित्रांनो, आज आपण डाळ आणि तांदूळ वापरून मऊ स्पंजी आणि इन्स्टंट तयार होणारा असा हा ढोकळा बघणार आहोत। तर इथे मी रात्रभर तांदूळ आणि डाळ भिजवलेली होती। इथे मी हरभऱ्याची डाळ वापरली आहे। तांदूळ आपल्याला 4 वाटी घ्यायचे आहेत आणि हरभऱ्याची डाळ ही 2 वाटी मी इथे वापरलेली आहे। तर रात्रभर भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि वाटताना इथे मी ताकाचा वापर करणार आहे। तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यात दही पण घालू शकता। आपण लगेचच तयार करणार आहोत म्हणून मी इथे ताकाचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला डाळ आणि तांदूळ भिजून बारीक वाटून मग फर्मेंटेशनसाठी जर का ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता ताकाचा वापर न करता। तसा सुद्धा इडली आपला ढोकळा तयार होतो। तांदूळ आणि डाळ मी इथे सगळे वाटून घेतलेले आहे। आपल्याला हा झटपट नाश्ता तयार हवा आहे म्हणून मी इथे ताकाचा वापर करणार आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ आणि थोडीशी हळद रंग येण्यासाठी घालणार आहोत। मीठ आणि हळद घातल्यानंतर चांगल्या प्रकारे हे मिश्रण एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे। इडलीच्या भांड्याला तेल लावून मी इडलीच्या भांड्यात बनवणार आहे। तुमच्याकडे जर का ढोकळ्याचं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यात बनवू शकता किंवा ताटावर सुद्धा वाफवून घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि जेव्हा आपण बनवायला घेऊ तेव्हाच आपल्याला इथे इनो घालायची आहे। मी इथे इनोची एक पुडी वापरली आहे आणि लगेचच आपल्याला हे बॅटर चांगला हलका हाताने ढवळून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर लगेचच आपल्याला हे इडलीच्या भांड्यात टाकून वाफायला ठेवायचं आहे। तर इथे मी अगोदरच पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि लगेच याच्यामध्ये आपण एक एक प्रकारे असे सर्व इडलीचे भांडे ठेवून घ्यायचे। 10 मिनिटापर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे ढोकळे। अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने आपण बघू तर ते चांगले फुललेले आहेत। आता ते काढून घ्यायचे आपल्याला एका प्लेटमध्ये। थंड झाल्यावर काढायचे। थंड झाल्यावर ते लगेचच निघतात। जर का तुम्ही गरम गरम काढायला जाल तर ते चिटकून जातील। तर थंड झाल्यानंतर हे अशा प्रकारे काढून घ्यायचे त्यांना एक एक करून। तुम्हाला जर का लगेचच नाश्ता हवा असेल तर ही रेसिपी खूप छान आहे तुमच्यासाठी। नक्कीच ट्राय करून बघा एकदा तरी। बघा आता आपले किती मस्त असे हे ढोकळे तयार झालेले आहेत। आता यांना आपण छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे। अशा सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे पीसेस त्याचे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्याला फोडणी द्यायला सोपं जाईल। आता मी असे हे सगळे पीसेस कट करून घेतलेले आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी तसंच हिरव्या मिरच्या कढीपत्ता घालायचा आहे आणि मग हे कापलेले ढोकळे आपण त्याच्यात घालून मस्तपैकी अशी खमंग फोडणी त्याला द्यायची आहे। तर अशा प्रकारे आपला झटपट असा नाश्ता तयार झालेला आहे डाळी आणि तांदळापासून। हा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत तसंच तुम्हाला आवडत असेल कुठल्याही चटणीसोबत खायला खूपच छान आहे। तर रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।